एक महिला पती कितीही करू शकते, पण त्या सर्वांना सांभाळून घेणाऱ्या पत्नीची अवस्था कशी झाली असेल याचा आपण विचारही करू शकणार नाही। मात्र अशा प्रकारची घटना प्रत्यक्षात घडली आहे। ती सर्वांशी कशा पद्धतीने वागत होती, तिने एक एक पती करून 6व्या पतीपर्यंत कशी पोहोचली आणि 6व्या पतीने ज्या पद्धतीने तिच्या बाबतीत केले ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही। तर तिने अशा पद्धतीने 6 पती केले ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल। मध्य प्रदेशातील ग्वालियर शहरात कॅप्टन रूपसिंह स्टेडियम जवळ अरविंद परिहार नावाच्या व्यक्तीने तिची पत्नी नंदिनी परिहार हिच्यावर 5 गोळ्या झाडून तिची हत्या केली। ही हत्या एवढी क्रूर पद्धतीची होती की 3 गोळ्या तिच्या चेहऱ्यावर लागल्या आणि 2 गोळ्या तिच्या डोक्यात लागल्या। त्यामुळे नंदिनी हिचा जागीच मृत्यू झाला। रक्ताच्या थाराळ्यात पडलेल्या पत्नीला पाहून अरविंद याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत होते। तो रस्त्याच्या बाजूला तसाच बसून राहिला होता। तो फक्त नंदिनीकडे पाहत होता, तर नंदिनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती। पोलिसांना घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले। त्यावेळी पोलिसांना पाहून अरविंद यांनी पोलिसांवर देखील कट्टा रोखला। त्यामुळे पोलिसांना सावध भूमिका घ्यावी लागली। अरविंद याला नेमके काय झाले असाही प्रश्न यामुळे पोलिसांना पडला होता। रस्त्यावर पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती। अरविंदने पोलिसांवर कट्टा रोखून धरला होता। काही काळापुरते वातावरण एवढे गरम झाले होते, मात्र एका पोलीस अधिकाऱ्याने अरविंद याला बोलण्यात गुंतवून ठेवले आणि दुसऱ्या कर्मचाऱ्याने त्याला पकडले। पहिल्यांदा त्याच्या हातातील कट्टा काढून घेतला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नंदिनीला तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यात आले। मात्र रक्तस्राव एवढा मोठा झाला होता की नंदिनीचा यामध्ये मृत्यू झाला। मात्र जेव्हा नंदिनीचा मृत्यू झाला त्याच वेळी फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल होऊ लागली। ती पोस्ट होती अरविंद याने नंदिनीला गोळ्या मारल्यानंतर केली। त्या पोस्ट मध्ये त्याने त्याच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग सांगितला। यामध्ये त्यांनी सांगितले की नंदिनी ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या कल्लू आणि अंकुश पाठक नावाच्या बॉयफ्रेंड्सला सोबत घेऊन मला ब्लॅकमेल करत होती। 6 महिन्यांपूर्वी नंदिनी आणि तिचा दोन्ही बॉयफ्रेंड्स माझ्या बेडरूम मध्ये संबंध करत होते। तिघांना उघडे पाहिल्यानंतर मी त्यांचा जाब नंदिनीला विचारला होता। त्यानंतरही तिघेही 6 महिन्यांपूर्वी घरातून पळून गेले। घरातून पळून गेल्यानंतर त्यांनी मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। यामध्ये नंदिनी हिने माझ्या नावावर असलेल्या 3 ॲम्ब्युलन्स स्वतःच्या नावावर करून घेतल्या। एवढेच नाही तर ती माझ्याबरोबर सुरुवातीला चांगली वागली, मात्र जेव्हा माझ्याकडे सर्व पैसे घेतले त्यावेळी मला ती सोडून देण्याच्या मानसिकतेत होती। त्यामुळे तिने कल्लू आणि अंकुश या दोघांबरोबर संबंध करायला सुरुवात केली। या सर्वांनी मिळून मी एक दिवस त्यांना पैसे देऊ शकलो नाही, त्यामुळे त्यांनी माझ्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला। ज्या पद्धतीने अरविंद फेसबुक लाईव्ह करून सर्व सांगत होता तोच पुरावा म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। मात्र जेव्हा नंदिनीची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली। कारण नंदिनी हिने आतापर्यंत 5 नवरे केले होते। त्या 5 नवऱ्यांपैकी तिने त्यांच्यासोबत संबंधही प्रस्थापित केले होते। तिची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची होती। तसेच काही दिवस पतीबरोबर लिव्ह इन मध्ये राहायचे आणि त्यानंतर त्याच्याकडून पैसे उकळायचे आणि नंतर परत दुसरा कोणीतरी सापडायचा। अशा प्रकारे नंदिनी समाजामध्ये वावरत होती। पहिल्यांदा नंदिनीचे लग्न मध्य प्रदेशच्या दत्ता येथील गोटीराम केबट याच्याबरोबर झाले। त्याच्याबरोबर काही दिवस राहिल्यानंतर तिला त्याच गावातील निलेश जैन हा आवडला। तो आवडल्यानंतर नंदिनीने पतीला सोडून दिले आणि निलेश याच्याबरोबर राहू लागले। त्याच्याबरोबर राहत असताना निलेशला नंदिनीचा स्वभाव काहीसा आवडला नाही। काही दिवसातच त्याने नंदिनीला सोडून देण्याचा निर्णय घेतला। यावेळी नंदिनी आणि त्याच्यामध्ये भरपूर भांडण झाले। त्यावेळी नंदिनी हिने दुसरा एक तरुण पकडला। त्या तरुणाला सोबत घेऊन नंदिनीने निलेशची हत्या केली। निलेशची हत्या केल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आणि तिला झाला 4.5 वर्षाचा कारावास। कारावास संपल्यानंतर नंदिनी पुन्हा बाहेर आल्यानंतर छोटू आणि फिरोज खान सोबत लिव्हिंग मध्ये राहू लागली। नंदिनीची मात्र एक गोष्ट कोणाच्याही लक्षात येत नव्हती, ती नेहमी 2 व्यक्तींबरोबर संबंध करायची। त्यामुळे एकाच वेळी तिला 2 तरुण लागायचे। अशा प्रकारे तिचे राहणीमान होते। नंदिनीचे आतापर्यंत 4 पती झाले होते। त्यानंतर तिचा परिचय अरविंद परिहार बरोबर झाला। पहिल्या 2 पती बॉयफ्रेंड यांना सोडून दिले। अरविंद याच्याकडे संपत्ती होती, त्यामुळे अरविंद याला नंदिनीने जाळ्यात अडकवले। तसे पाहिले तर अरविंद याचा सुखी संसार सुरू होता। त्याला 2 मुलेही होती। मात्र नंदिनीची छाया त्याच्यावर पडली आणि तो नंदिनी बरोबर लग्न करण्यासाठी तयार झाला। काही दिवसातच त्याने आर्य पद्धतीने नंदिनी बरोबर लग्न केले। लग्न केल्यानंतर दोघेही ग्वालियर या ठिकाणी पती पत्नी म्हणून राहू लागले। 3 वर्ष दोघांनी संसार केला।
मात्र तिसऱ्या वर्षी नंदिनी हिने तिचे नखरे दाखवायला सुरुवात केली। याच वेळी तिच्या संपर्कात कल्लू आणि अरविंद पाठक देखील आले होते। अरविंद याच्यावर मन भरले, त्यामुळे नंदिनी कल्लू आणि अंकुश पाठक यांना घरी बोलावून घेऊ लागली। दोघांबरोबर रोमॅन्स करू लागली। 3 वर्षे पती अरविंद बरोबर चांगली राहिली, मात्र आता तिच्या मनात अंकुश आणि कल्लू आले होते। त्यामुळे ती नेहमी अरविंद बरोबर भांडण करू लागली, त्याला पैशाची वारंवार मागणी करू लागली। त्यावेळी अरविंद याने त्याच्या ॲम्ब्युलन्स नंदिनीच्या नावावर केल्या। त्यामुळे नंदिनीला वाटले की अरविंद याच्याकडे भरपूर पैसा आहे, तो उकाळण्याचा ती प्रयत्न करत होती। मात्र एक दिवस अरविंद याने घरामध्ये तिघांना संबंध करताना पाहिले, त्यावेळी त्याच्या पायाखालची जमीन सरकली। त्यामुळे नंदिनी बरोबर भांडण झाले। त्यावेळी नंदिनी ही अंकुश आणि कल्लू बरोबर पळून गेली। तिघे जण 6 महिने बरोबर राहिले। त्यानंतर त्यांनी अरविंद याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। आतापर्यंत अरविंद याच्यावर 4 गुन्हे दाखल केले होते, त्यामुळे अरविंद हा खूप तणावाखाली गेला होता। नंदिनीच्या सर्व काही नावावर केले, तरी ती बॉयफ्रेंडच्या मदतीने मला ब्लॅकमेल करते या गोष्टीची त्याला खंत वाटत होती। त्यामुळे त्याने यातून काहीतरी मार्ग काढण्याशिवाय पर्याय नाही असा विचार केला। गेल्या वर्षी तर नंदिनीने अरविंद याने तिला चिरडून मारण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारचा गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर अरविंद याला अटक देखील करण्यात आली होती। मात्र ऐनवेळी नंदिनी हिने तिचा जबाब बदलला, त्यामुळे अरविंद याला जामीन मिळाला होता। मात्र जामीनवर बाहेर आल्यानंतर नंदिनी बरोबर तो चांगला बोलत होता। मात्र पुन्हा नंदिनी हिने अरविंद याच्या मालमत्तेवर हक्क सांगायला सुरुवात केली आणि त्याला साथ देत होते कल्लू आणि अंकुश। त्यामुळे अरविंद हैराण झाला होता। 12 सप्टेंबर 2025 रोजी नंदिनी, अंकुश आणि कल्लू हे सर्व कॅप्टन रूपसिंग स्टेडियम जवळ अरविंद याला दिसले। त्याच्या मनात असलेला राग उफाळून आला आणि त्याने रस्त्यावरच नंदिनीवर 5 गोळ्या झाडल्या। नंदिनीवर गोळ्या झाडल्यानंतर अंकुश आणि कल्लू त्या ठिकाणाहून पळून गेले। मात्र नंदिनी ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती। त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले, मात्र त्यांच्यावरही अरविंद याने गोळीबार केला। पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला बोलण्यात गुंतून ठेवून त्याच्याकडून कट्टा ताब्यात घेतला आणि त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। अशा प्रकारे नंदिनीचा शेवट झाला होता। तर सुखी संसारात असलेला अरविंद जेलवारी करण्यासाठी गेला होता। धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला नक्की सबस्क्राईब करा।